असंशयं महाबाहो मनः दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते। भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की सामान्य जीवाला जरी हा साम्ययोग साधन म्हणून सांगितलेला असला तरी या साम्ययोगासाठी लागणारी अंतःकरणाची स्थिरता आणि अंतःकरणाची शुचिता ह्या दोन गोष्टी मानवी जीवनात अत्यंत दुष्कर करण्याला कठीण आहेत, किंबहुना त्या जवळजवळ अशक्यप्राय आहेत असं जेव्हा सांगितलं तेव्हा भगवान अर्जुनाला आता त्या प्रश्नाचं उत्तर देतात की श्री भगवान उवाच। आपण जसं अर्जुन उवाच अगोदर पाहिलं सकाळी, तर अर्जुन म्हणजे एक रुजुत्वपूर्ण असणारं व्यक्तिमत्व किंवा सरळ स्वभावाचं व्यक्तिमत्व। सरळ स्वभावाने अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्या त्याचं यथार्थ उत्तर देण्यासाठी योग्य अशा प्रकारचा अनुभूती संपन्न पुरुष पाहिजे। म्हणजे या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार अशा प्रकारचं श्रीगुरु तत्व अशा व्यक्तीच्या जीवनात आलं तरच त्याला त्या प्रश्नाचं यथार्थ योग्य उचित असं उत्तर मिळेल। म्हणून इथं कोण आहेत तर श्री भगवान उवाच, हे सांगणारे सुद्धा कोण आहे? भगवान। भग शब्दाचा अर्थ आहे षड्गुण ऐश्वर्य संपन्न, ज्याच्या ठिकाणी यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो किंवा शन्नाम भग इतिंगना किंवा इतिंगना असं म्हटलेलं आहे। यश श्री औदार्य वैराग्य ह्या सर्वांनी संपन्न असणारा भगवान परमात्मा। तर भगवान परमात्म्याला कृष्णम वंदे जगद्गुरू, जगद्गुरू असं संबोधलेलं आहे। म्हणजे त्यांच्या ठिकाणी जगतातल्या सर्व मानवमात्रांना उद्धाराचं साधनाचं जे काही निरूपण आहे ते करण्याचं सर्वज्ञत्व त्यांच्याकडे असल्यामुळं, सर्व शक्तिमत्व असल्यामुळं भगवान परमात्मा अर्जुनाच्या प्रश्नाला योग्य उत्तर देणार आहेत। आणि ते उत्तर काय दिलं तर हे उत्तर दिलं की असंशयं महाबाहो मनः दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते। आता तुम्ही तर सांगता मनाचा निरोध करायला पाहिजे, परंतु मनाचा निरोध करण्यासाठी शक्य नाही। मनुष्या परी न पुरोजी स्वभावा मनाच्या पुढं आम्ही पुरे पडत नाही, कारण ह्या मनाची शक्ती इतकी आहे, इतकं ते चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे, दृढ आहे की आम्ही त्या मनाचा निरोध करू शकत नाही। हे तू जे अर्जुना म्हणतोस ना, तर हे महाभाव हो, हे अर्जुना मनः दुर्निग्रहम, मन हे निग्रह करण्याला अत्यंत कठीण आहे। चलम, ते अत्यंत चंचल आहे। ह्या गोष्टीविषयी असंशयम, ही गोष्ट अगदी संशय घेण्याचं काही कारण नाही। तू जे म्हणतो ते अगदी योग्यच आहे की मन चंचलही आहे आणि त्याचा निग्रह करणं कठीणही आहे। हे तू म्हणतोस हे योग्य आहे, म्हणजे याच्या निसंशय आहे असंशयम तू। परंतु हे कौन्तेय, या ठिकाणी भगवान अर्जुनाला आता कौन्तेय, अगोदरच्या श्लोकात अर्जुन शब्दाचा आपण विचार केला, त्या अर्जुनाचं दुसरं नाव आहे कौन्तेय। कौन्तेय म्हणजे कुंते हे पुमान आपत्यम पुमान, कुंतीचा असणारा मुलगा त्याला म्हणतात कौन्तेय। तर ही कुंती जी आहे ही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सोसणारी स्त्री आहे आणि कोणत्याही प्रसंग पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती। या ठिकाणी किती संकट आली तरी कुंतीनं भगवंताची भक्ती किंवा भक्तिप्रेम हे सोडलेलं नाही। आपण भागवतामध्ये पाहतो की कुंतीनं देवाकडं मागणंसुद्धा असं मागितलं आहे की विपदा संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतः दर्शनम यत् स्यात्
अपुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणते की देवा मला उलट पावलोपावली संकट असू दे. कशासाठी? तर संकट आली म्हणजे मी तुझं स्मरण करते. स्मरण केलं की भवतः दर्शनम यत् स्यात्, की जेणेकरून मला तुझं दर्शन होतं आणि त्या तुझं दर्शन तुझा साक्षात्कार झाला की त्यामुळं अपुनर्भव दर्शनम, मला मोक्ष मला प्राप्त होतो किंवा प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ संकटांना न जुमानणारी, संकटांच्यावर मात करणारी अशी तुझी आई आहे आणि त्या मातेच्या कुशीतून तुझा जन्म झालेला आहे. त्यामुळं हे मन अत्यंत निग्रह करण्याला कठीण आहे असं समजून तू हतबल होणं किंवा मनोनिरोधाच्या प्रयत्नापासून परान्मुख होणं हे काही योग्य नाही. हे त्याला तुझी ही जी काही वंश परंपरा आहे त्या वंश परंपरेला अनुसरून तू केलं पाहिजे. तुकाराम महाराज असं म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. या ठिकाणी वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. वंश परंपरा तुमच्या घरामध्ये आहे की केवढाही प्रतिबंध असला तरी त्या प्रतिबंधावर मात करायची आणि प्रतिबंधावर मात करण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र मनोबल बुद्धिबल केवळ याच्या बळावर या ठिकाणी ही प्रतिबंध निवृत्त होत नाही. सर्वज्ञ सर्व शक्तिमान असणारा जो ईश्वर परमात्मा, त्या परमात्म्याला शरणागती केली पाहिजे आणि ती शरणागती तुमच्या आईनं केली त्याचप्रमाणे तूही केली पाहिजे. म्हणून त्याला या ठिकाणी सांगतात की असंशयम महाबाहो मनाहा दुर्निग्रहम चलम. मन हे चलम चंचल आहे, दुर्निग्रहम निग्रह करण्याला, त्याचा निरोध नियंत्रण नियमन करण्याला अत्यंत कठीण आहे, हे असंशयम. परंतु तू म्हणजे परंतु याचा अर्थ केवळ आहे म्हणून सोडून द्यायचं नाही. परंतु या ठिकाणी अभ्यासेनं वैराग्येनं च गृह्यते. तू कौंतेय आहेस ना, कुंतीपुत्र आहेस ना, तेव्हा हे कुंतीपुत्रा, या ठिकाणी दोन साधनं सांगतात, अभ्यासेनं च वैराग्येनं. जर मनुष्याने अभ्यास केला म्हणजे एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा आवृत्ती करणं याला अभ्यास म्हणतात. हा अभ्यास जर केला आणि दुसरं सांगतात वैराग्येनं च, आणि वैराग्य धारण केलं तर त्या ठिकाणी गृह्यते, मनाहा गृह्यते. मनाचं या ठिकाणी मनाला पकडलं जाऊ शकतं, म्हणजे मनाला स्वाधीन केलं जाऊ शकतं, मनाला आपल्या अधीन करून त्या मनाचा निरोध केला जाऊ शकतो. परंतु त्याला दोन गोष्टी आहेत, अभ्यास आणि वैराग्य. या माऊली पुढं सांगणार आहेत की तेवी सदभ्यासे निरंतर, चित्ताशी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर आसो अथवा जावो. जर चित्ताला आपल्याला परमपुरुष परमपिता परमात्मा त्याचा जर छंद लागला आणि त्या मार्गावर जर आपण आरूढ झालो तर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी. एकदा तिकडं आपलं मन वेधलं गेलं की ते केव्हा तू लाव, ते मन त्या ठिकाणी स्थापन कर. आणि ते करताना मात्र तुझा निर्धार असा असू दे की मग शरीर असो अथवा जावो. मग ते शरीर राहो किंवा ते शरीर मृत्यूला प्राप्त व्हावं. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. हा देह पडेल किंवा मी माझं कार्य पूर्ण करील, अशा प्रकारच्या निश्चयाने जर तू या मनाचा निग्रह करण्याचा प्रयत्न केला तर ते गृह्यते, तर त्या मनाचा निरोध होऊ शकतो. अभ्यासाचे निबळे, त्यासाठी रात्रंदिवस अभ्यास पुन्हा पुन्हा त्या साधनाची आवृत्ती आपण केली पाहिजे. आणि असं केलं तर म्हणतात की अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली इतकी. किंवा असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात की दोरे चिरा पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. काय सुरात काय, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. म्हणून आपल्या परमार्थ साधनांमध्ये अभ्यास हे अत्यंत मुख्य आहे. आणि अभ्यासाचे कष्ट सुरुवातीला आरंभाला वाटतात, नंतर तो आपल्या स्वभावाचा किंवा सवयीचा भाग होतो, तेव्हा त्याच्याबद्दल काही वाटत नाही. जसे एखाद्या दुर्व्यसनाच्या आहारी जाताना, त्या प्रारंभ करताना
तर मनुष्याला पहिल्यांदा त्याच्याविषयी घृणा निर्माण होते आणि पुढं तेच सवय झाली की त्याला त्याच्या वाचून सरत नाही. तशाच प्रकारचं हे साधन आहे की जो मोले मदिरा खाये तेने छंदे नाचे गाये माझेनी ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. जर आपल्याला ह्या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीचा आपण वारंवार अभ्यास केला आणि एक एक क्षणभर त्याला ह्या ब्रह्मानंदाची झळक किंवा ब्रह्मानंदाचा भोग जर त्याला झाला तर त्या पुरुषाला पुढं जाऊन त्याच्यासारखं निरपेक्ष निर्विषय आनंद नाही आणि त्या आनंदाची अनुभूती हीच त्याला पुन्हा पुन्हा ब्रह्मचिंतनाकडं आकृष्ट करते आणि विषय चिंतनाकडून सहजच त्याचं मन जे आहे ते परावृत्त होतं. अशा प्रकारचं हे मनोविज्ञान किंवा ही अनुभवाची गोष्ट या ठिकाणी भगवान सांगतात. यासाठी जर काय असेल तर अभ्यास. आणि दुसरी गोष्ट सांगतात, काही लोक अभ्यास करतात परंतु हा अभ्यास करताना तो अभ्यास फलापर्यंत जायचा असेल म्हणजे फलपर्यवसायी व्हायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला वैराग्याची जोड पाहिजे. म्हणून जसं आपण म्हणतो विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. जसा मनुष्याच्या अंतःकरणात केवळ विवेक किंवा केवळ वैराग्य असून चालत नाही. म्हणजे विवेक आहे, त्याला सर्व कळतं, परंतु त्या ठिकाणी वैराग्याचा अभाव असेल तर त्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी त्याला अभ्यास करत असूनही आपलं ते विवेक कळत असूनही वैराग्याच्या अभावामुळं त्याला त्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्ती होत नाही. काही लोक अनुष्ठान करण्यात प्रवृत्त होतात परंतु त्याच्या ठिकाणी साधक बाधक किंवा ग्राह्य त्याज्य किंवा सत्य अनृत अशा प्रकारचा विवेक नसल्यामुळं जसा एखादा बलवान गरुड पक्षी संपूर्ण आकाशात उड्डाण घ्यायला लागला तर कोणत्या पर्वताच्या शिखरावर जाऊन आदळेल हे काही सांगता येत नाही. त्याप्रमाणे वैराग्ययुक्त परंतु विवेकहीन पुरुष तोही योग्य दिशेने प्रवास करत नाही. म्हणून यासाठी आपण एक दिवस चिंतन केलं होतं अंध पंगुन न्याय. आंधळा मनुष्य आणि पांगळा मनुष्य जसं दोन्ही मिळून एकत्र आले तर त्या ठिकाणी ते आपल्या इप्सित वस्तूला मिळू शकतात. पांगळा आंधळ्याच्या खांद्यावर बसून त्याला सांगू शकतो कोणत्या दिशेने जायचं, वस्तू कुठं आहे, आणि आंधळ्या मनुष्याला ती वस्तू प्राप्त होऊ शकते त्याला दिसत नसताना देखील. तसं या ठिकाणी या अध्यायामध्ये म्हणजे या आत्मसंयम योगामध्ये अभ्यास आणि वैराग्य असं सांगितलं आहे. हे सूत्र पण आहे अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधा. योगसूत्रामध्ये सांगितलं अभ्यास आणि वैराग्य. जर हे पाहिलं ना पातंजल योगदर्शन पारागदी समाधी पादापर्यंत विभूती पादापर्यंत सगळं वर्णन ह्या 6व्या अध्यायामध्ये आलं. म्हणून बऱ्याच लोकांनी हा अध्याय हा अष्टांग योगाला अनुसरणारा आहे असं आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे. आणि हे आपण जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा अधिक दुसरं काय आहे, त्याच्यापेक्षाही काही अलौकिक किंवा अपूर्वता या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेली असली तरी आपल्याला अष्टांग योग जो पातंजल योगसूत्रामध्ये सांगितला ते साधन यामध्ये सांगितलेलं आहे. याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही असा अध्याय. कारण इथं आता सांगतात अभ्यासेनच कौंतेय वैराग्येनच गृह्यते आणि सूत्र सांगतं अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध. असं सरळ मनाचा निरोध करायचा का तर अभ्यास आणि वैराग्य यांच्याद्वारा होईल. आता हे वैराग्य कोणतं तर त्या वैराग्याचे प्रकार सांगितले. यतमान एकेंद्रिय व्यतिरेक आणि वशिकार संज्ञक वैराग्य असे हे सांगितलेले वैराग्य आहेत. यतमान म्हणजे केवळ प्रयत्न करायला लागला पण अजून त्या प्रयत्नाला पूर्णपणे यश नाही, परंतु प्रवृत्ती मात्र झालेली आहे की मनाचा निरोध करण्यासाठी लागणारी यम नियम हे जी अष्टांग आहेत ह्या अष्टांगाचं आपल्याला अनुष्ठान करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे अशी त्याची प्रवृत्ती झालेली आहे. त्याला म्हणतात की यतमान. एकेंद्रिय म्हणजे एका इंद्रियावर विजय मिळवलेला आहे, सगळ्या इंद्रियावर मिळवलेला नाही. नंतर व्यतिरेक वैराग्य जे आहे बहुतेक विषयांच्यावर इंद्रिय आणि विषयांचा संबंध होऊ देत
नाही, परंतु मनामध्ये मात्र त्याचं चिंतन चाललेलं आहे. आणि वशिकार संज्ञक वैराग्यामध्ये इहलोकापासून परलोकापर्यंत सगळे भोग हे अनित्य आहेत असं समजून त्याचा त्याग केलेला आहे. परंतु काय आहे की विवेक चूडामणीमध्ये सांगितलं, खरं अपरोक्षानुभूतीमध्ये खरं वैराग्य कोणतं आहे? मिथ्यात्व निश्चय हे वेदांताच्या दृष्टीनं खरं वैराग्य आहे. त्या वैराग्याला परवैराग्य असं म्हणतात. आणि ते परवैराग्य या ठिकाणी लागतं. त्याच्यामध्ये काय म्हणतात, ज्याच्यामध्ये विषय वैतृष्ण्यम, विषय वैतृष्ण्यम याचा अर्थ विषय जरी समोर आले तरी त्याच्याविषयीची तृष्णा किंवा त्याच्या प्राप्तीची इच्छाच अंतकरणामध्ये उद्भवत नाही, हे परवैराग्य आहे. पण योगशास्त्रामध्ये हे 4 प्रकारची वैराग्य सांगितलेले आहे. तेव्हा किमान योगसाधना करत असताना त्याला या ठिकाणी हे वशिकार संज्ञक वैराग्य पाहिजे, तर तोच पुरुष ह्या योगामध्ये गती करू शकतो. परवैराग्य ज्याला असेल तो तर याच्यामध्ये गती करील, सहजच करील, याच्यात काय आश्चर्य नाही. म्हणून म्हणतात की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यांच्याद्वारा म्हणजे वशिकार संज्ञक वैराग्य किंवा म्हणायचं झालं तर परवैराग्य. थोडक्यात ह्या ज्या भूमिका आहेत, ह्या भूमिका म्हणजे ज्या सप्त योग भूमिकामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये असणारी शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा ह्या ज्या 3 भूमिका आहेत, ह्याच भूमिका या ठिकाणी एकेंद्रिय वशिकार आपलं यतेंद्रिय, यतमान आणि व्यतिरेक वैराग्य जे आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश करता येईल. आणि जे परवैराग्य आहे त्या परवैराग्याचा आरंभ सत्वापत्ती म्हणजे तत्त्वज्ञान झाल्यानंतर पुढं असणाऱ्या ज्या असंसक्ती, पदार्थाभाविनी किंवा उन्मनी अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत त्याला त्या परवैराग्याने प्राप्त होणाऱ्या अवस्था आहे. कारण सत्वापत्तीमध्ये त्याचा जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन ब्रह्मतत्वाच्या अतिरिक्त पदार्थांविषयी मिथ्यात्वाचा दृढ निश्चय झालेला आहे. आणि मिथ्यात्व निश्चय हेच खरं वैराग्य असं वेदांत प्रतिपादन करतो. ते वशिकार संज्ञक वैराग्य देखील त्या ठिकाणी पुरेसं पडत नाही. आणि ते वैराग्य या ठिकाणी सांगितले की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहाशिते तैसेची या मनाचा किर चपळची स्वभावगा. अर्जुनाने सगळी आपली कैफियत भगवंतापुढं मांडली की हे मन काय तू साधारण समजू नको. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी आणि धैर्यशी हातफळी मिळवणी जाय. तुम्ही जरी कधी म्हणले ना बुद्धी धैर्या होय वसवटा, मग ते मनात या अनुभवाच्या वाटा काय हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. असं जरी म्हटलं, ज्या सात्विक धैर्याच्या आश्रयावर ही सात्विक बुद्धी राहते तिलाच हातावर तुरी देऊन हे मन फसून जातं आणि त्या मनाचा तुम्ही निग्रह करता, तर असं होणं शक्य नाही. जे विवेकाते भुलवी संतोषाची चाड लावी आणि बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे वावो जया संयमुची होय सावावो ते मन आपला स्वभाव सांडेल काही. या ठिकाणी दुसरे एक अर्जुनाने सांगितलं, म्हणून मन एक निश्चळ राहील मग आम्हाशी साम्य होईल, हे विशेषही न घडेल याचे लागी. सगळ्याचा समारोप करताना अर्जुन सांगतो की म्हणून काय तुमच्या मनाने साम्यची एक उपाशी जगा. या ठिकाणी साम्य अवस्थात प्राप्त करायची, तिच्या जवळच राहायचं, म्हणजे साम्यापर्वती जगी प्राप्ती नाही. पण ती साम्याची प्राप्ती होईल कधी, जेव्हा मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ होईल. मन हे निश्चळ झाले एके ठाई आणि तया उणे काही निज सुखा. त्याला आत्मसुखाला कधी उणीव नाही कोणाला, पण ज्याचं मन निश्चळ झालं त्याला. म्हणजे काय झालं पाहिजे, निश्चळ मनाच्या पुरुषालाच या ठिकाणी आत्मसुखाची उपलब्धी होईल, असाच तुमचा सिद्धांत आहे ना. पण आता मी तुम्हाला जे आत्तापर्यंत सांगितलं, अर्जुनाने वकिलापेक्षाही इतके मुद्दे सूतपणे भगवंताला सांगितलं की याचा तात्पर्य देवा तुम्हीच आता तुमच्या स्वमुखता सांगावं की मनाचा निग्रह करणं कधीही शक्य
नाही, आहे की नाही असं म्हणायला पाहिजे. आणि मनाचा निग्रह शक्य नसला तर आपोआपच काय झालं की या ठिकाणी साम्य दशा जी आहे ती अनुभूतीला येऊ शकणार नाही. कारण साम्य दशा प्राप्त होण्यासाठी मनाची निश्चलता पाहिजे. पण इथं असं आहे, म्हणजे काय, मनाची निश्चलता झाल्याशिवाय साम्यदशा प्राप्त होणार नाही आणि मनाची निश्चलता तर कधीच होणार नाही. अर्थात ह्या साम्यदशेची अनुभूती कधीच होणार नाही असं हे निश्चित झालं की नाही. आणि तू मात्र आम्हाला सांगतो की मनाचा निरोध करा, हे म्हणण्याला काय अर्थ राहतो का? नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून मन एक निश्चळ राहील. म्हणजे आपलं मन एकदाचं निश्चळ होऊन जाईल आणि मग आम्हाशी साम्य येईल आणि मग आम्हाला हा साम्ययोग प्राप्त होईल. साम्य येईल म्हणजे आम्हाला साम्यदशा प्राप्त होईल, म्हणजे ब्रह्मस्वरूप स्थिती आम्हाला प्राप्त होईल. हां, असं तुम्ही म्हणता ना. पण हे विशेषही न घडेल याचे लागे, की विशेषही म्हणजे किती विशेष प्रकारचे प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांनी न घडेल याचे लागी, हे कधीही घडू शकणार नाही. असं बरोबर आलं का लक्षामध्ये? हे विशेषही काही ठिकाणी पाठी विशेषही त्याचे काय कळत मला तर आजच या शब्दाचा अर्थ थोडासा कळल्यासारखा आणि पटल्यासारखा वाटला. हे विशेष आपण काय विशेष असतो पृथक्त्वकृत विशेष म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं काही म्हणू तर त्यांनी काही लागत नाही. इथं प्रयत्न ह्या पदाचा अध्याहार करायचा आणि विशेषही म्हणजे विशेष प्रयत्न करूनही हे न घडेल, हे घडू शकणार नाही. म्हणजे ह्या साम्ययोग आम्हाला प्राप्त होणार नाही. ठीक आहे ना? असं म्हणून विशेषही न घडेल याची लागी असं सांगतात. तर तेव्हा प्रयत्नांनी याचा काही उपयोग होणार नाही. ते असं झालं की स्वामी विवेकानंदांनी कुठल्या तरी ग्रंथात लिहिलेलं आहे किंवा रामकृष्ण परमहंसांच्या वचनामृतात आहे की एक मनुष्य नदीच्या कडेला बसला होता आणि तिथं वनजळ जोडलेली होती आणि असा बसलेला होता. दुसऱ्या पुरुषांनी पाहिलं, हा अर्धा तास झाला आहे या ठिकाणी हा वनजळ जोडून उभा आहे, आपलं बसलेला आहे, तर काय याला पाहिजे नेमकं? म्हणून त्यांनी विचारलं, का हो तुम्ही वनजळ जोडून बसले? त्यांनी सांगितलं, तुला कळत नाही का मला पाणी प्यायचं म्हणून वनजळ जोडली, पण मग पाणी पी ना. ते म्हणे, मी वाट काय पाहतोय की ह्या नदीत सारखे तरंगा पाठीमागं तरंग उघडतात, जेव्हा हे पाणी शांत होईल त्यावेळेला मी काय करील, हे पाणी पिईल असं तो म्हणतो. तेव्हा तो मनुष्य हसला. तो म्हणला, भल्या माणसा, तुला तान्हे वाचून तुला तुझ्या प्राणांचं हरण होईल पण तुला पाणी मिळणार नाही. तरंगा तहान भागवायची म्हटलं तर तरंग थांबण्याची वाट पाहायची नसते, तरंग चालूच राहतील. आपण आपल्या त्याच्यातून आपण घेपे आरतीची जोगे, आपल्याला तृप्ती होईल एवढं पाणी वंजळीनं आपण पित राहावं, तरंग चालूच राहतील, आहे की नाही? त्याप्रमाणे मन निश्चळ होईल आणि मग आपल्याला साम्ययोग प्राप्त होईल, याची वाटच पाहू नये. ह्यासाठी काय करावं, जेव्हा मन आपण दोन्ही हा अभ्यास जो आहे ना, हा अभ्यास करीत राहावा. कोणता? मनाच्या निरोधाचा शास्त्राने किंवा महापुरुषांनी कथन केलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुष्ठान करत राहावं. मन हळूहळू स्थिर होईल आणि स्थिर झालेलं मन जे आहे ते काय होईल, आत्मसाम्ययोगाचं त्याला अनुभूती येईल. हा, नाहीतर माणसाला वाटतं की मन स्थिर झाल्यावर, आहे की नाही, मन स्थिर झाल्यावर जसं लोक म्हणतात की आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे परमार्थातल्या, पण कधी करणार आहे, सेवानिवृत्त झाल्यावर. आता सेवानिवृत्त होईपर्यंत त्याचं कशा प्रकारचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, भोवतालची परिस्थिती काय राहील सांगता येतं का? त्यापेक्षा जर तुम्हाला वाटतंच करायचं तर आत्ता आणि इथंच जसं शक्य आहे तसं परमार्थाची साधना सुरू केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अर्जुन म्हणतो, मन एक निश्चळ राहील मग आम्हाशी साम्य येईल, हे विशेषही न घडेल याचे लागी. तेव्हा भगवान त्याला कसं म्हणतात, कारण काय, एखादा मनुष्य जेव्हा एखादं खूप आपलं विधान जे आहे ना ते फार आत्मविश्वासपूर्वक आणि दुराग्रहाने मांडतो, त्यावेळेला बोलण्याच्या पद्धतीमध्ये, संभाषण पद्धतीमध्ये लगेच त्याचं मताला येते ना असं नाही म्हणायचं. शास्त्रात जेव्हा खंडन मंडन चालतं तेव्हा त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचं ऐकल्यानंतर काय करतात, त्याचा अभिप्रेत्य परिहार करायचा झाला तरी संक्षेपात त्याचं मत मांडतात आणि लगेच म्हणतात इति न, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. विचारसागरात सगळी हीच भाषा आहे की नाही?
पण एक संभाषण असं आहे गुरु शिष्य सत्पथामध्ये, म्हणजे गुरु शिष्यांचा होणारा जो संवाद आहे त्या संवादाचं स्वरूप त्याच्यामध्ये खंडन मंडन करायचं नाही आणि त्याच्यामध्ये एकमेकाचं ज्येष्ठ कनिष्ठत्व मानायचं नाही. आपण दोघं संवाद करत असताना खांद्याला खांदा भिडून त्या ठिकाणी सत्याचा अन्वेषण करताना कोणतंही पूर्वग्रह ठेवून बोलायचं नाही आणि ज्येष्ठ कनिष्ठ भाव मानायचा नाही आणि जे सत्य निघेल ते निष्पक्षपातीपणाने स्वीकार करायचं. आणि ते संवादाचं स्वरूप ज्ञानेश्वरीमध्ये आहे की करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद आणि कळावया वर्म हातो पायाचाची धर्म. जर तुम्हाला खरंच वेदांतातलं मर्म पाहिजे असेल तर त्याच्यासाठी संवाद भाग महत्त्वाचा आहे. जल्प आणि वितंडा त्याला विशेष उपयोगी नाहीत. जरी त्याचे ग्रंथ असले तरी ते ग्रंथ खंडन मंडन पद्धतीनं हे दार्शनिक विचारामध्ये जास्त सूक्ष्मता आणण्यासाठी आणि वेदांत सिद्धांत जो आहे तो सर्वोच्च कसा आहे हे सांगण्यासाठी कुठं कुठं जल्पवितंडाचा आश्रय घेतलेले ग्रंथ आहेत. जास्त करून वेदांतातले ग्रंथ गुरु शिष्य परंपरेनं संवादातून झालेले आहेत किंवा दोन एकाचा अधिकाराचे असणारे महापुरुष त्यांनी जनकल्याणासाठी ही केलेली चर्चा हे त्याचं स्वरूप आहे. इथंसुद्धा भगवान लगेच अर्जुनाला म्हणत नाही काय अर्जुना तुझं सगळं चुकीचं आहे. अर्जुनाला पहिल्यांदा काय म्हणतात, तुझं हे जे म्हणणं आहे ना तव कृष्ण म्हणती, त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणतात साचची बोलत आहाशी ते तैसेची. अगदी खरंच तू बोलत आहाशी, तू जे बोलतो ना मनाचा निग्रह करणं कठीण आहे हे साचची खरोखर हे निक आहे, तुझं म्हणणं अत्यंत बरोबर आहेस. काय का बरोबर आहे ना. या मनाचा कीर चपळची स्वभाव गा, या मनाचा कीर म्हणजे निश्चयाने, चपळची स्वभाव चपळची गा. मनाचा मूळ स्वभाव जो आहे तो चपळच आहे, चंचलच आहे, बहुत चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ. मग तुझे म्हणतो चंचलम ही मन कृष्ण ते अगदी योग्यच आहे. पण आता असं म्हटल्यावर मग अर्जुन म्हणतो मग आता मी तेच म्हणतो ना आता तरी माघारी घे. पण ते म्हणतात की परी आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य अचानक एका घरी गेला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कशासाठी आले अचानक. तर ते म्हणे तुमच्या मुलीचं लग्न कर्तव्य आहे म्हणून आम्ही इथं आलो असं आम्ही ऐकलं आहे आणि आमच्याकडे मुलगा लग्नाला आहे. त्याला पण मुलीचं लग्न होत नव्हतं. त्याला बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे. मग त्यांना जेवण वगैरे केलं, त्यांचा सत्कार केला, मुलगी दाखवली आणि नंतर ते जाताना त्यांनी विचारलं तुमचं काय आहे थोडंसं मनोगत सांगा, तुम्ही आता मुलगी पाहिली. तर त्यांनी सांगितलं मुलगी स्वरूपाने चांगली आहे, स्वभावाने गोड आहे, वयाचं बसतं, ग्रह जुळतात, काय सगळे गुण जुळतात, सगळं जुळतात. त्यांनी हे सगळं सांगितलं. पण काय आम्हाला लग्न कर्तव्य नाही. आता काय एवढं सांगितलं त्या माणसाचं मन किती दिलासा मिळत गेला. आणि नंतर त्यांनी सांगितलं की लग्नाचं तुमचं आमचं जमायचंच नाही. काय त्याचं झालेलं ह्या पण म्हणला की ते अगोदर सांगितलेलं सगळं गेलं. तसं या ठिकाणी परिवैराग्याचे आधारे तुम्ही सांगता हे बरोबर आहे, परंतु अर्जुना तू म्हणतो हे खरं आहे. परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. जर तुम्हाला आश्रय कशाचा पाहिजे वैराग्याचा. मन निग्रह करण्याला कठीण आहे, मनोनिग्रह हा दुष्कर आहे हे खरं असलं तरी, परंतु जर तुम्ही वैराग्याचा आश्रय घेतला, कोणत्या वैराग्याचा आता आपण सांगितलं किमान कोणत्याही वैराग्याचा घ्या आहे की नाही. कोणते कारण काय आहे यतमान वैराग्य एकेंद्रियकडे जातं, एकेंद्रिय व्यतिरेकामध्ये आणि व्यतिरेकाचं पर्यवसान वशिकार संज्ञकमध्ये होतं. आणि वशिकार संज्ञक वैराग्य जर तत्त्वज्ञानाचा आश्रय मिळाला तर ते काय होतं परवैराग्यामध्ये परिणत होतं. म्हणून कोणतंही काय वैराग्य तुम्ही म्हणाल असं कसं काय. आता तर तुम्ही सांगितलं की 4 वैराग्य ही अपर वैराग्य आहेत आणि आता परत वैराग्य मुख्य वैराग्य आहे आणि आता पण सगळेच बरे. त्याचं कारण स्वामी महाराज म्हणायचे की कोणतं का होईना वैराग्य आहे ना म्हणून ते काही असू द्या फक्त मरू नका. अपर वैराग्य का होईना
त्याचा आश्रय घ्या, त्या वैराग्याचा आधार घ्या. म्हणून परिवैराग्याचे आधार आहे. पण केवळ वैराग्य असू नाही तर वैराग्य म्हणजे काय आहे, एक प्रकारचा बलवान आंधळेपणा आहे, धसमुसळेपणा किंवा मोघम मनुष्य जसा आहे त्याच्याजवळ सर्व आहे, पण काय करावं. मोघम म्हणजे काय, अविवेकी, ज्याला विवेक नाही पण त्याच्याजवळ सामर्थ्य मात्र आहे. पार अगदी इकडचा डोंगर तिकडं पालथा करेल, पण पालथा करून आपल्याच अंगावर घेईल का दुसऱ्याला काय करेल हे काय सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी जे वैराग्य आहे त्या वैराग्याचा आधाराने केवळ चालत नाही. लाविले अभ्यासाचे मोहरे, त्याने अभ्यासाच्या मार्गाला ते लागलं पाहिजे. म्हणजे अभ्यासाचं साह्य त्याला असलं पाहिजे. म्हणजे वैराग्याला साह्य अभ्यास. म्हणजे कारण काय, वैराग्य किती आहे. आणि इथं तर अशी गोष्ट नाही की या ठिकाणी पी हळद हो गोरी, एकदा प्राणायाम केला आणि प्राण ताब्यात आले, एकदा आसन सिद्ध झालं आणि आता कायमचं झालं. सिद्ध झालं म्हणजे एक दिवस आसन केलं आणि कायमचं सिद्धासन त्याला साधलं, असं कधी होत नाही. यासाठी पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो. म्हणून वैराग्याचा या ठिकाणी जरी आधार घेतला तरी अभ्यासाच्या मार्गावर त्याला नित्य निरंतर श्रद्धापूर्वक ठेवावं लागतं. हा पुन्हा पुन्हा गोष्ट करावी लागते. इतकी करावी लागते की ती आपला जोपर्यंत स्वभाव होत नाही तोपर्यंत तिचा अभ्यास करावा लागतो. आपले भाऊसाहेब होते, कोणी पाहिलं असेल तर देवीदासमध्ये त्यांचं देहावसान झालं, तर त्यावेळेला त्यांना त्या जप करण्याचा इतका सवय झाली होती, त्यांची बोटं शेवटपर्यंत ती अशीच राहिली. माळा अशी केल्यामुळं करता करता त्या बोटांना वळण राहिलं. तुकाराम महाराज म्हणतो ना, पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही दुजा. ही गोष्ट अभ्यासानेच होत असते. ही गोष्ट केवळ वैराग्याने होत नाही. ती देवगडला ते राहायचे भाऊसाहेब, तर त्याच्यामध्ये त्यांना इतका त्याचा अभ्यास झाला होता. म्हणून एक लोक सांगतात, कोणाची जुनी कथा की घडलेली कथा म्हणून सांगतात साधू समाजामध्ये. एकाचा नियम होता की दररोज स्नान करताना 15वा अध्याय म्हणायचा. तर 15वा अध्याय म्हणताना दररोज त्याचा नियम होता. जेव्हा त्याची अंत्ययात्रेच्या अगोदर त्याला स्नान घालण्यात आलं तर त्याच्यावर पाण्याचा तांब्या टाकल्याबरोबर पहिलं ऊर्ध्व मूल मध शाखा आलं, कारण ते इतकं त्याचं सवयी झालं होतं असं सांगतात. हां हां ते त्यांनी ऊर्ध्व मूल मध शाख असे शब्द आले आणि मग ते पुन्हा बंद झाले. बाळासाहेब म्हणतात हरिपाठ सुरू झाला. श्री गुरुचरण, हां श्री गुरुचरण सरोज रामकृष्ण. म्हणून परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. असं जरी हे सगळं वैराग्य आणि अभ्यास असला तरीसुद्धा लगेच त्याचं फळ मिळेल असंही नाही. केतुलेनी एके अवसरे, अशी कधीतरी एक वेळ येईल. ती वेळ येण्याची वाट कधी पाहायची, ती वेळ येत नाही तोपर्यंत. ऐका ना, मग त्याला किती कल्प लागले का किती दिवस लागले हे पाहायचं नाही. तोपर्यंत वैराग्य आणि अभ्यास यांचं जे युग्म आहे, त्या दोघांचं सायुज्य आहे ते कायम ठेवायचं. आणि मग मात्र एवढं एके अवसरे स्थिरावेल, एका वेळी ते मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनाला जर हा अंकुश सारखा असला, हत्ती कसा वळणावर येतो, अंकुशामुळे येतो. त्यामुळं तसं मनाला या ठिकाणी सारखा अंकुश असला. याला अंकुश म्हणजे कोणता, यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन धारणा ध्यान समाधी, हे सगळे अंकुशच आहे ना. अष्टांग योगाचे मनाला काय आहेत, हे सगळे अंकुश का चित्तवृत्तीचा, जेणेकरून निरोध होईल. अशा प्रकारचे जर दिले आणि त्याच्यात पुन्हा काय पाहिजे, नित्य नवा दिस जागृत. नित्य या पुढचा क्षण हा मागच्या क्षणापेक्षा काहीतरी फलाचा उत्कर्षच प्राप्त करून देणारा असा असला पाहिजे असं सांगतात. आता सांगतात हे असं तुम्ही कशावरून म्हणता, तर ह्या मनाचं एक शास्त्र आहे. ते असं आहे, या काजे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. का
म्हणजे अथवा जे या मनाचे एक निके किंवा का म्हणजे कारण, कारण ह्या मनाचं एक निके म्हणजे अगदी वास्तव गोष्ट आहे किंवा स्वरूप आहे का, ते मनाचं काय स्वरूप आहे देखील किंवा त्याचा काय स्वभाव आहे, तो स्वभाव असा आहे देखील ये गोडीच्या ठाया सोके. त्या मनाला कोणत्याही गोष्ट जी आहे ती गोष्ट देखली म्हणजे ती गोष्ट पाहिली म्हणजे त्याकडून तिचं पाहणं म्हणजे नुसतं दर्शन नाही, म्हणजे त्या पदार्थाचं स्मरण, त्या पदार्थाचं दर्शन, त्या पदार्थाची प्राप्ती म्हणजे आपल्या अधिकारात येणं आणि त्याचा होणारा भोग, हे त्याचं देखिले गोडीच्या. आणि याच्यामध्ये त्या पदार्थाच्या गोडीचा जर त्याला अनुभव आला तर ते सोके म्हणजे त्याला चटक लागते, आहे की नाही. जे मनुष्य आपल्याकडं येतात, काही लोक आहे समजा ज्या ठिकाणी ज्वारी कधी खाल्ली जात नाही कोकणामध्ये कुठं, आणि ते लोक इथे येतात आणि इथं आल्यावर त्यांना ते बाजरीची भाकरी इतकी जड जाते, आजारी पडतात, हे करतात, पण त्यांचा निश्चय असतो काही झालं तरी आपल्याला आळंदी सोडायची नाही. आणि पिंपळगावात तर एखादी भाकरी चुकून कधीतरी ज्वारीची येते, आता पाळी तर दुसरी नाही, आहे की नाही. अशा वेळेला तो काय करतो, आता थोडं अगोदर चतकोरपासून सुरुवात करतो, नंतर 3 भाकरी खायला लागतो, आहे की नाही. आणि गावाकडे गेला तर तो म्हणतो माझं पोट भरलं नाही, कारण त्याला काय झालं, हे देखील या गोडीच्या ठाया सोके, त्याला त्याचं सवयीत रूपांतर झालं. तसं परमार्थ आहे ना, जोपर्यंत आपल्याला प्रयत्नपूर्वक साधतो ना तोपर्यंत त्या साधनात आनंद येत नाही. परमार्थ ही आपली सवय झाली पाहिजे, म्हणजे त्याच्या वाचून आपल्याला करमत नाही. दुपारी एक मुलगा आला होता, तो आजारी होता, त्याला औषध पाहिजे होती म्हणून आला, त्याच्या अंगात ताप होता, बरं ना. आणि तिथं कोणतरी आलं होतं, आम्ही बोलत होतो, तिथंसुद्धा तो काय करत होता, असं करत होता तापामध्ये सुद्धा कारण त्याला काय झालं, आता त्याची चटक लागलेली आहे, त्याला ते सवयीचा परिणाम झालेला आहे. तिथंसुद्धा तो पखवादच वाजवित होता. ह्याला म्हणतात का देखील या गोडीच्या ठाया सोके. आता मनाला ते सवय झालेली आहे, सवय झाल्यानंतर मग ते मन जे आहे ते त्याला त्याची झलक दे, ती झलकच त्याला अनुभवावी वाटते. म्हणून म्हणतात की या मनाचे एकनिके, हा आपल्या वेदांतशास्त्रांनी, योगशास्त्रांनी, भक्तिसिद्धांतांनी जेवढं मानव प्राण्याला समाधान प्राप्त करून देण्याचा मार्ग निश्चित रूपाने सांगितला, एवढे जगातले कोणतेच मनोवैज्ञानिक सांगू शकत नाही. कारण काय, त्यांनी ह्या मनाच्या स्वभावाचा अभ्यास केलेला आहे. या मनाचे एकनिके हे त्यांना चांगलं माहीत झालं. देखील या गोडीच्या ठाया सोके हे माहीत झालं, म्हणून अनुभव सुखाची कौतुके, कुतूहलाने का होईना त्याला अनुभव सुख दावीत जा, त्याला थोडं का होईना, म्हणजे कारण तुम्हाला जर थोडं जरी अनुभवाचं त्याला झळक लागली तर पुन्हा पुन्हा तोच अनुभव घ्यायला त्याला वाटेल, कारण हा मनाचा काय आहे, ऐसा मनाचा हा स्वभावच आहे. देखील या गोडीच्या ठाया सुखे, म्हणून कौतुकाने का होईना अनुभव सुख म्हणजे आत्मानुभवापासून प्राप्त होणारं जे सुख आहे ते सुख त्याला दावीत जायचे. त्या सुखाची त्याला काय करा, त्या सुखाचा भोग घेण्याची त्याला चटक लावा. चटक लागली की मग त्याला ते सोडणार नाही. एकदा त्याला कळलं की आपण इतक्या विषयांचं सुख, विषयांच्या माध्यमातून सुख भोगतो, परंतु सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. हे त्याला एकदा कळलं. मग जर असंच आहे, हा संसार असार आहे, काय येथ सार भगवंत, फलकट तो संसार येथ सार भगवंत. तर आता आपण थोडंसं शास्त्रावर श्रद्धा, महापुरुषांच्या अनुभवावर आणि आपल्या स्वतःच्याही ह्या संसारामध्ये जितकं आपण प्रयत्न केले त्याचं फल म्हणून दुःखच आपल्याला वाटायला आलं. असं असताना थोडंसं आतापर्यंत अनेक जन्म गेले, एक जन्म किंवा एक क्षण, एका दिवसातला एक क्षण का होईना देवाचे द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी साधी येल्या, एवढं मोठं सांगतात. तर एक क्षणभर तरी निर्विषय सुखाचा अनुभव, विषयाचा परित्याग करून खाली राहिलेलं जे निर्विषय सुख आहे ते आपल्याला जर अनुभूतीला आलं तर पुढं काय वाटेल, अरे एवढ्या विषयाचा समुदाय गोळा करा, ते गोळा करण्यात पारतंत्र्य आहे की नाही, भोगण्यात पारतंत्र्य, त्या भोगत्याचं आयुष्य निश्चित नाही, भोग्य पदार्थाचं एक काल किंवा आयुष्य निश्चित नाही, भोग्य भोगत्यांचा संबंध निश्चित नाही, आणि उलट त्या संबंध निश्चित नाही तो इतका अनिश्चित आहे
त्याच्यापेक्षा निश्चित काय आहे, भोग्य आणि भोगत्याच्या संबंधाचा विच्छेद हा जास्त निश्चित आहे. असं जर असेल तर संत सांगतात, शास्त्र सांगतं की निश्चित अविनाशी स्वरूपाने तुमच्या आतमध्ये असणारा निर्विषय सुखाचा झरा जो आहे तो यांचा त्याग केल्यानंतर त्यागेन एके अमृतत्व मानशो, तर त्या त्यागातमध्ये काय आनंद मिळतो का असं जर आपण पाहायला लागलो आणि एक क्षणभर जर निर्विषय आनंदाची झळक लागली तर माणसाचं मन वारंवार काय होईल, त्या निर्विषय आनंदाकडेच प्रवृत्त होईल. म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे. कौतुकाने आपण पाहू बरं जरा, हे ते विषयाचे सुख आत्तापर्यंत भरपूर भोगलेलंच आहे, आता निर्विषय सुख तरी पाहू ना, काय आहे काय याच्यात आनंद. त्यावेळेला आपल्याला कळेल की कोणत्याही साधना वाचून निस्साधन असा आनंदाचा झरा आतमध्ये ओसंडून वाहत आहे. असं जर मनुष्याला कळलं तर तो कशाला विषयांच्या पाठीमागं धावेल, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात त्याला अनुभव दाखवित जावा. आता यापुढं सांगतात, असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना त्वयतता शक्यो वाप्तुमुपायतः. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना त्वयतता शक्यो वाप्तुमुपायतः. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना त्वयतता शक्यो वाप्तुमुपायतः. आता पुन्हा शेवटी भगवंतांनी काय सांगितलं की तू म्हणतो ते बरोबर आहे, मनाचा निग्रह करणं कठीण आहे असं सांगितलं. आणि पुन्हा काय सांगितलं, पण होतो, ऐके नाही. तर अर्जुन काय म्हणणं, हे सारखं यांनी मला म्हणतो का तुझं बरोबर आहे आणि पुन्हा पण आणि परंतु करतो. पण ही पद्धतच आहे की त्या माणसाला अगोदर आश्वस्त करीत, दिलासा देत, नंतर जर आपण सांगितलं त्याची उपयोगिता अधिक होते आणि त्याची प्रवृत्ती होऊ शकते. दुसऱ्या श्लोकात पुन्हा भगवान असंच म्हणतात, असंयतात्मना योगाः दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्याः अवाप्तुम उपायताः. असंयतात्मनः योगाः दुष्प्रापः इति मे मतिः तु वश्यात्मना यतता उपायतः अवाप्तुम शक्याः. भगवान कसं अर्जुनाला समजावून सांगतात की अर्जुना असंयतात्मना, संयतात्मा म्हणजे ज्याचं चित्त आपल्या स्वाधीन आहे असा पुरुष, आणि असंयतात्मा म्हणजे ज्याचं चित्त या ठिकाणी आपल्या अधीन नाही असा जो पुरुष आहे. असंयतात्मना, ज्याचं चित्त काय, हे चित्त कशाने संयत होतं, चित्ताचा निरोध करण्याला दोन साधनं सांगितली, कोणती, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. तर ते अभ्यास आणि वैराग्य हे दोघांनी जर कोणाच्या ठिकाणी नसेल तर तो पुरुष असंयतात्मा आहे की नाही, त्या पुरुषाचा चित्ताचा निरोध होऊ शकत नाही. आणि असं ज्या पुरुषाला, अशा पुरुषाला योगाः दुष्प्रापाः, त्याला हा जो योग आहे अष्टांग योग, त्या अष्टांग योगाचं साधन आणि त्याचं फल ही दोन्ही त्याला दुष्प्राप आहेत, कठीण आहेत, किंवा त्याच्या ठिकाणी त्याचं तो अनुष्ठान करू शकत नाही, म्हणून त्याला ती प्राप्त होण्याला अत्यंत कठीण आहेत. पण कोणत्या, असंयतात्मा पुरुष. आणि असंयतात्मा का झाला तर त्याला वैराग्य आणि अभ्यास या दोन अंगाचा त्यांनी अभ्यास म्हणजे त्यांनी अंगीकार केला नाही. मग अभ्यास आणि वैराग्य ज्याला नाही तर त्या पुरुषाला मनाचा निग्रह होणं कधीही शक्य नाही. आणि इति मे मतिही, ही जी गोष्ट आहे ही मलाही मान्य आहे, हे माझंही म्हणणं असंच आहे. पुन्हा अर्जुनासारखंच म्हणतात की नाही, चंचलमही मन कृष्ण, त्याला उपोद्बलकच भगवान म्हणतात की नाही. पण भगवंताच्या याच्या पाठीमागं असंयतात्मना म्हणतात. तुला मागं जे सांगितलं ना अभ्यास वैराग्य, त्या अभ्यास वैराग्य जर असलं तर मग मन या ठिकाणी मनाचा निरोध होणं कठीण आहे असं नाही. निरोधाचा अभ्यास करणारा जो पुरुष आहे, निरोधाच्यासाठी वैराग्य धारण करणारा जो पुरुष आहे त्याला ते दुष्प्राप नाही, हे पण त्याच्यातून सांगितलं. पण त्याच्या विवर्जित जे असतील अभ्यास आणि वैराग्य आणि रहित, त्यांना मात्र हा योग प्राप्त होणं शक्य नाही. त्यांच्याकडून हे अनुष्ठान घडणंही शक्य नाही आणि त्या अनुष्ठानाचं फल मिळणंही शक्य नाही. इति मे मती, हे मलाही मान्य आहे असं भगवान म्हणतात.
परंतु वश्यात्मना, परंतु त्याचा अंतकरण वशीभूत झालेलं आहे. कोणाचं वशीभूत होऊ शकतं अंतकरण? ज्याने अभ्यास आणि वैराग्य धारण करून योगाभ्यासाला प्रारंभ केलेला आहे त्या पुरुषाला मात्र वश्यात्मना तू आणि यतता, आणि तो जर प्रयत्नशील असला पाहिजे. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य ह्या दोघांनी जर तो परिपूर्ण असेल आणि प्रयत्न करीत असेल तर उपायतः, आणि त्यांनी जर वर आम्ही योगाचे जे उपाय सांगितले अष्टांग योग, त्या उपायांचं जर तो अवलंबन करील तर त्या उपायतः, त्या उपायांच्या द्वारा अवाप्तुम शक्यः, त्याच्या ठिकाणून ते मन त्याच्या स्वाधीन होणं किंवा योगाचा अनुष्ठान घडणं ते शक्य आहे. म्हणजे त्या योगानुष्ठान वर सांगितलेले जे उपाय आहेत, कोणते यम नियम आदी उपाय आहेत, या सगळ्या उपाय किंवा वर सांगितलेले काय की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी आहे आणि माझ्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र आहेत, किंवा दुसरं कुंडलिनी योग किंवा हठयोग किंवा अष्टांग योगाचं साधन, किंवा त्या ठिकाणी त्याचं हळूहळू केले जाणारे साधन आणि एकदम केलं जाणारं साधन, किंवा विचारासहित त्या ठिकाणी विचारासहित भावनेनं केलेलं परमात्मा प्राप्तीचं साधन, ती सगळीच्या सगळी फलीभूत होतील. पण कधी अभ्यास आणि वैराग्याने अंतकरण त्याच्या वशीभूत किंवा ताब्यात असेल तर, आणि जर नसेल तर त्या अंतकरण ज्याच्या ताब्यात नाही त्याला हा योग दुष्प्राप आहे इति मे मती, ही असं माझं मत आहे. पण वश्यात्मना, ज्याने अंतकरण वशीभूत केलेलं आहे, यतता, आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे साधन करण्याचा जो प्रयत्न करणार आहे त्याच्याद्वारा शक्य हा अवाप्तुम उपायतः, ह्या उपायाने अवाप्तुम शक्य हा, त्या ठिकाणी त्याला तो उपायाने तो योग हा अवाप्तुम, तो योग प्राप्त होणं शक्य आहे असं भगवान या ठिकाणी म्हणतात. आता या संबंधाने भगवान माऊली सांगतात की येरवी विरक्ती जयाशी नाही, ते जे अभ्यासी नरिगती कही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. एरवी आणि दुसऱ्या एरवी म्हणजे हे आज मी तुला सांगितलं, दुसऱ्या रीतीनं जर आपण पाहिलं तर जयाशी विरक्ती नाही, ज्या पुरुषाच्या अंतकरणात वैराग्यच नाही, ते जे अभ्यासी नरगती काही, वैराग्यही नाही आणि काही अभ्यास करावा अशी प्रवृत्ती नाही, आणि अभ्यासी कही नरिगती, अभ्यासाकडं कधीच नरिगती म्हणजे प्रवेशच करीत नाही, म्हणजे अभ्यास करण्याला त्यांची प्रवृत्तीच नाही, असे जे लोक आहेत तया ना कळे, त्यांना हे कधीच ह्या योगाचं स्वरूप कधीच कळणार नाही. हे आम्हीही न म्हणू काही, की आम्हीसुद्धा न म्हणू काय, मानित नाही काय, अर्थात ही गोष्ट आम्हालाही मान्य आहे. परी यमनियमांच्या वाटा नवचिजे, काही वैराग्याची शे न करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुढी देऊनी. ते म्हणतात असे जे लोक आहेत ते प्राप्त होत नाही, त्यांना काय आहे, त्यांचं काय ठरलेलं आहे, जीवनाचं साधना कोणती आहे त्यांची, यमनियमाच्या वाटा नवचिजे. जर त्या अखंडानंदाने भक्ती सर्वस्वमध्ये लिहिलेले, एक मनुष्य आहे ना, तो जर त्याच्या घरात सगळे रामनाम स्मरण करत होते पण तो कधीच करीत नव्हता. मग त्यांच्या घरी एक साधू आले, बलदंड संन्यासी. त्याला सांगितलं की तू काही कर, पण त्याच्या भावाने सांगितलं की आमचा हा भाऊ कधीच नामस्मरण करत नाही, आणि काही करा पण त्याला एकदा तरी भगवंताचं नामस्मरण होईल असं करा. मग त्यांनी खूप महिनाभर सत्संगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला बसवायचे, पण तो कधी सगळं झालं आणि पुन्हा भजन सुरू झालं, शेवटी ज्ञानदेव तुकाराम का त्याची एकदम समाधी लागायची, किंवा त्याचं मन सारखं विक्षिप्त व्हायचं, त्यांच्या मुखात तोंड उघडायचंच नाही, जणू काही त्याला शिवून टाकलं असं राहायचं. त्यांनी पुष्कळ विचार केला, हा नामस्मरण करतो. एक दिवस तो घरी एकटाच असताना संन्यासी महात्मा बाहेरून आले, एकदम त्याच्या छातीवर बसले आणि छातीवर बसून त्याला सांगितलं तू रामकृष्ण हरी म्हण. त्यांनी सांगितलं म्हणणार नाही. हां, म्हणजे काय म्हणणार नाही, काय म्हणणार नाही, कसा म्हणणार नाही, पाहतो तुझा जीव घेतो. तो म्हटला मी म्हणणार नाही, कारण मी त्याच्या वाटेला जाणार. म्हणजे रामकृष्ण हरी म्हणणार नाही म्हणलं तरी काय झालं, रामकृष्ण हरी म्हटल्यासारखंच झालं ना. तर तिथं म्हणतात तसा हा काय म्हणतो, यमनियमाच्या वाटा न वचिजे, मी यम आणि नियम यांच्या वाटेलाच जाणार
नाही. म्हणजे ह्या मार्गावरच मी कधी आरूढ होणार नाही. तुम्ही म्हणणार त्याच्या वाटेवर जाणं म्हणजे काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह 5 यम आहेत. मग याच्यापैकी तुम्ही सुरुवात करा, हळूहळू पुढचा. तो म्हणजे वाटेलाच लागायचं नाही. नियम आहेत त्या ठिकाणी संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, शौच. मी एकाच्याही वाटेला जाणार नाही असं जर म्हटला आणि काही वैराग्याची से न करीजे, आणि वैराग्य नावाचा पदार्थ आहे याची से न करीजे म्हणजे कधी आठवण देखील करीत नाही. आणि मग करतो काय? तो केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. विषयरूपी जे अथांग डोह आहे त्याच्यामध्ये बुडी देऊन थांबलेला आहे. म्हणजे शेंडी सकट बुडालेला आहे. तो कधी थोडासा सुद्धा त्याची शेंडीसुद्धा वर नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याला विषय सोडून, इतका विषयासक्त आहे, विषय सोडून दुसऱ्या कोणत्याही प्रांतात प्रवेश करावा असं त्याच्या बुद्धीला कधीही वाटत नाही. असा हा पुरुष आहे. यया जालिया मानसाकही युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. ज्ञानोबर आहे कशा रीतीनं सांगतात. या ठिकाणी त्याला काय म्हणतात? इति काकू असं म्हणतात. विषय जळी ठाकीमध्ये बुडते रहो अशा अर्थाने नाही म्हणतात. विषयाच्या ठिकाणी बुडाला तर बुडू दे. हे जे प्रकरण ग्रंथकार आहेत, विचारसागर वगैरे, ते म्हणतात की नाही, हे ज्ञान त्याला सफलीभूत झालं, त्यांनी काय करा? अहंग्रह उपासना करा असं तरी सांगतील की नाही? नाही जमलं तर काय करा? निष्काम भक्ती करा. नाही जमलं तर निष्काम कर्म करा. नाही जमलं तर सकाम कर्म करा, आहे की नाही? नाही जमलं तर काय करा? पुन्हा जन्मान पुन्हा मरा, आहे की नाही? असं सांगतात. शापच दिल्यासारखं होतं की नाही? तसं या ठिकाणी तसं सांगत नाही. इथं काय सांगतात की हा पुरुष जो आहे ना, इथं काय इथे काकू म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना हे सांग, अरे अरे संसारामध्ये शेंडी सकट बुडाला रे, असा त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? काकू. कंठ सद्गदित होऊन म्हणतात विषय जडी टाकीजे बुडी देऊनी असं सांगतात. आता पुढं जाऊन सांगतात यया जालिया मानसाकई. ही सुद्धा जर ओवी आहे ना, ह्या ओवीचा अर्थ पहा. या जालिया मानसाकही युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. यया झालिया, यया म्हणजे हा जो विषया सकट आपलं काय चंडी सकट ह्या विषयाच्या सागरामध्ये पूर्णपणे निमग्न झालेला पुरुष आहे. विषय सोडून दुसरं काही त्याला सुचतच नाही असा जो पुरुष आहे त्या यया म्हणजे विषयासक्त झालेल्या त्या पुरुषाला. झालिया म्हणजे जन्मादारभ्य, त्याचा जन्म झाला ना, जन्मल्यापासून आत्तापर्यंत. म्हणून काही लोक काय म्हणतात ना, आमच्या खानदानीत वारी कधी झालेलीच नाही असं सांगतात. याचं काय झालिया, जन्मापासून आम्हाला वारी कशाला म्हणतात किंवा परमार्थ कशाला म्हणतात माहीत नाही. तसा हा जो पुरुष आहे यया झालिया मानसा, हा जेव्हापासून उत्पन्न झाला, जन्माला आला, त्यापासून मानसा त्याच्या मनाला युक्तीची कांबी लागली नाही. त्याला हे योगयुक्त व्हावं म्हणजे मनाचा निग्रह करावा, मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावं आणि ते मन विषयांपासून परान्मुख करावं आणि हळूहळू आत्मस्वरूपात स्थिर करावं. हा जो विषय आहे, ही जी युक्ती आहे, म्हणजे युक्ती म्हणजे योगाचं साधन आहे, ज्याची कांबी म्हणजे याची कधी थोडीशीसुद्धा काठी त्याला हाताला लागलेली. कांब म्हणजे काय, एखादा मनुष्य बुडत असला आणि त्याच्या हाताला एखादी जर लाकडाचं एखादं ओंडका लागला, तो तरुण जाऊ शकतो की नाही? वास्तविक त्याला ओंडका काय कोणी पाठवला आहे का? परंतु ओंडका कधी त्याला स्वतः तरुण नेईल म्हणतो का? पण त्याला तो ओंडका त्याच्यातून तरुण जायला तरी कारण होतं की नाही? होतं, वाचू शकतो. पण याला हा ओंडका कधी लागलाच नाही. बुडत असताना याला विषयांच्या मध्ये आसक्त झालेल्या ह्या पुरुषाला त्याच्या मनाला म्हणजे त्याच्या मनाला कधी असे संकल्प व्हावेत अशा प्रकारचा योगयुक्तीची कांबी लागलेली नाही. याचा दुसरा एक आयुष्य त्याचा अर्थ आहे, त्याच्यामध्ये धनुष्य असा अर्थ केला असेल. हा चिमटा, धनुष्य, काम, चिमटा, अंकुश. त्याला कधी किंवा मनाला या ठिकाणी युक्तीचा कांबी म्हणजे चिमटा म्हणजे कुठे जायला लागलं किंवा अंकुश, तर का मना आता विषयाकडे चाललं तर त्याचा
प्रत्याहार करावा, अशा प्रकारचं इंद्रियांपासून विषयांचा वियोग करावा, असं त्याच्या मनाला असं एक जीवन असतं. हे जीवन आपल्याला आनंदाच्या उत्कर्षाकडं नेतं. ह्या भाग कधी कोणी त्यांना सांगितलंच नाही. आताच्या काळात आपण नेहमी चिंतन करतो. आमचे इकडचे एक विद्यार्थी होते, आता एक 4-5 वर्ष झाले असेल, त्या IIT झाले होते. एक IIT मनुष्य होणं म्हणजे हे भारताची मध्ये हे जे कलेक्टर वगैरे होतात ना, याच्यापेक्षा ती मोठी संपत्ती आहे. त्याला सरकारचा खर्चही अधिक होतो आणि त्याची बुद्धिमत्ता, त्याचा जर बुद्ध्यांक काढला तर सध्या इतर लोकांच्यापेक्षा तो जास्त असतो. आणि असा जो मनुष्य आहे, तर त्यांनी काय केलं की काहीतरी कंपनीमध्ये किंवा काही जीवनात अनुकूल प्रतिकूल झालं तर 7व्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि पार त्याच्या ठिकऱ्या झाल्या. काहीच आपल्या पुण्यामध्येच झालं एक 4-5 वर्षापूर्वी. संदीप शेळके म्हणून नाव होतं त्यानं. तर त्या लगेचच्या लगेच त्या मृत्यूला प्राप्त झाला. आता सांगा, त्याला सगळं शिक्षण होतं की नाही, पण त्याला एवढंच माहीत खूप पगार कशाने मिळेल, आपण मोठमोठे बंगले कसे बांधू, आपलं परदेशात गमन कसं होईल, हे सगळं. पण या झाली या मानसा काही, अशा प्रकारचं जे म्हणून त्याला युक्तीची कामबी लागली नाही. त्या ठिकाणी चित्ताचा निरोध करायचा असतो, मनाचं समाधान करायचं असेल तर मनाला काही शिक्षण द्यावं लागतं. त्याला विवेकी मन असलं पाहिजे, अभ्यासयुक्त असलं पाहिजे, वैराग्ययुक्त असलं पाहिजे, म्हणजे ते चित्त शांत राहतं. ह्या प्रकारचा विषयच माहीत नाही ना. त्यांचे आईवडील इथे वडील विशेषतः आम्ही काय म्हणायचं त्यांना, तुमच्या मुलांना काय घेऊन येत, ते म्हणायचे त्यांना अभ्यास असतो. हा कोणता अभ्यास, मरायचा अभ्यास आहे की नाही. हा म्हणजे जगामध्ये प्रतिकूलतेला कसं सामोरं जावं हे न कळता केलेला अभ्यास, तो अभ्यास म्हणता येईल का त्याला? तर तो ते काय आत्मघाताचा अभ्यास आहे तो. याचं कारण काय आहे, त्याला युक्तीची कामबी लागली नाही. त्या ठिकाणी त्यांना युक्ती काय आहे, म्हणजे योगयुक्ती काय आहे, ह्या अष्टांग योगाच्या साधनाने मन कसं कसं निवृत्त होतं, इंद्रिय कशी स्थिर होतात, चपळ असणारी, मन कसं चंचल असणारं स्थिर होतं, बुद्धी कशी निश्चयाकडे जाते, त्या ठिकाणी ती बुद्धी कसं आत्म्याचं अनुसरण करताना निर्विषय सुखाचा भोग घेते आणि त्याच्यातच रममान होते आणि तो कृतार्थ होतो. ह्या युक्तीची कामबी लागली नाही. तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. ते निश्चळ होईल काय आणि कैसेनी कसं निश्चळ होईल, तूच सांग बरं अर्जुना. आता अर्जुन काय म्हणेल, बरोबर आहे, ज्याला हे योगाचं साधन केलं नाही त्याचं मन कधीच निश्चळ होणार नाही, असाच अर्थ अभिप्रेत आहे का नाही त्याच्यामधून. मनोनी मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. इथं भगवान सांगणाराही आता सांगितलं ना, जगद्गुरू परमात्मा आहे, त्या ठिकाणी त्याचा श्रोत्रियता आहे, ब्रह्मनिष्ठता आहे आणि याशिवाय औदार्य आहे आणि जगद्गुरुत्व आहे. तर असे परमात्मा अर्जुनाला सांगतात मनोनी मनाचा निग्रह होय, म्हणून मनाचा निग्रह होईल, जेणेकरून मनाचा निग्रह होईल. ऐसा उपाय जो आहे, अशा प्रकारचे उपाय जे मी तुम्हाला सांगितलेले आता आहेत, अभ्यास आणि वैराग्य. आणि तो म्हणतो मनाचा निरोधच होणं शक्य नाही आणि अभ्यास करा नाही तर वैराग्य करा. निरोध होणं शक्यच नाही तर साम्यदशा प्राप्त होणारच नाही. तेव्हा ज्याचा निरोधच होणं शक्य नाही, ज्या अशक्य गोष्टी ते करणं म्हणजे काय आहे, त्यामध्ये काय त्याला म्हणतो, त्या भुईवर काय साप जो आहे, जिथं साप नाही काय म्हणतात त्याला, साप म्हणून भुई बडवणं. भूमीला बडवणं, साप म्हणून भुई बडवणं म्हणतो आपण. तसं त्या ठिकाणी जी गोष्ट घडणारच नाही तिच्याविषयी प्रयत्न करणं म्हणजे उगीच श्रम नाहीत का, असं तू जे म्हणतो हे तू कधी म्हणायला पाहिजे. मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी, त्याचा आरंभ करणं ह्या उपायांना. तू अभ्यास करायला सुरुवात कर, वैराग्य धारण कर, विवेक धारण कर, असं ह्या यमनियमांचा अभ्यास करायला सुरुवात कर आणि मग नोहे कैसा पाव. आणि मग तुला कसं त्या मनाचा निरोध होत नाही ते कैसा नोहे, मग त्या मनाचा निरोध कसा होत नाही पाहो, मग नंतर आपण ते पाहून घेऊ. याचा अर्थ ज्याला अभ्यास करायचा नाही ना त्याला हे अशा नसते उठा ठेव आणि असे नसते तर्क वितर्क सुचत असतात. कारण त्याला खरं काय हे कोणी म्हणावं, अभ्यास केल्यानंतर म्हणावं. आपण बऱ्याच वेळा सांगितलं असेल की महात्मा गांधींना एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न केला. महात्मा गांधींचं रामायण, महाभारत, गीता या ग्रंथांवर फार प्रेम होतं. ते त्यांच्या गीता तर त्यांच्या कायम जवळच असायची. तर त्या एकाने विचारलं, रामायणात एक गोष्ट चुकल्यासारखी वाटते, ती कोणती? की त्यांनी सांगितलं की सीतामाई जी आहे, सीतामाई, त्या सीतामाईने किती दिव्य
त्याला करायला लावलं भगवंतानी. वास्तविक ते सर्व तिला काय करायला लावलं, त्याला काय म्हणतात, अग्निदिव्य करायला लावलं. तर अग्निदिव्य करायचं कारण नव्हतं. ज्या वेळेला तो असणारा धोबी, त्याच्यावरून त्याला त्या धोब्याने रामप्रभूची निंदा केली आणि मग त्यांनी त्याला दिव्य करायला लावलं. पण त्या सीतामाईचं पातिव्रत्य अभंग होतं की नाही, बरं हे रामरायाला माहीत होतं की नाही. अशा वेळेला केवळ लोक काय म्हणतात याच्यावरून सीतामाईला दिव्य करायला प्रवृत्त केला. हा त्यांचा या ठिकाणी पतिव्रता स्त्रीवर झालेला अन्याय नाही का तुम्हाला वाटत? महात्मा गांधी 2 मिनिट शांत राहिले आणि त्यांनी त्याला उत्तर काय दिलं माहिती आहे का? ही तक्रार सीतामाईनं करायला पाहिजे होती, आहे की नाही? ही तक्रार कोणी करायला पाहिजे होती? सीतामाईनं करायला पाहिजे. तू करतो, आहे की नाही? तसा इथं मनाचा अभ्यास करण्याचा करून तू पाहायला पाहिजे होतं आणि मग म्हणायला पाहिजे होतं. ज्याला मनाचा काही निरोध करायचा नाही तो अशा नसत्या उठाठेव करतो आणि मन कसं आहे हे कधीही त्याचा निरोधच होऊ शकत नाही. अशा प्रकारचा शास्त्राच्या विरोधी, अनुभवाच्या विरोधी, तर्कयुक्तीच्या विरोधी अशा प्रकारच्या सिद्धांताची स्थापना करू पाहतो. ही तक्रार कोणी करावी? तर आता कालच आपल्याला प्रमाण तुकाराम महाराजांचं पाहिलं, चालता हे मग कळ येते, अधिकार तैसा दावियेला मार्ग, आणि चालता हे मग कळत. कोणीतरी चालायला लागलं, मग पंढरपूर किती लांब आहे, चालायचंच नाही, कसं पंढरपूरला पोचू? अरे चालताना मग विचार ना, तू 2 किलोमीटर गेले आम्ही सांगू आता 248 किलोमीटर राहिले, तू 10 किलोमीटर जायचे तेव्हा 240 किलोमीटर राहिले, आम्ही सांगू चालायचंच नाही. तर मग आणि म्हणायला लागला कसं शक्य आहे पंढरपूरला जाणं? शक्यच नाही, पंढरपूरला जाऊच शकत नाही. पण चालणाऱ्याने म्हणावं, मग चालून पहा आणि मग विचार असं म्हणतात. आरंभी आणि मग नो हे कैसा नो हे पाहू, मग आपण त्यावेळेला पाहून घेऊ. तरी योग साधन जितके, कसं भगवान अर्जुनाला हळूहळू समजावून सांगतात. याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरेत संवादाचं स्वरूपसुद्धा अनेक वेळेला ह्या अशा प्रकारचं असलं तर त्या साधकाची साधनामध्ये प्रवृत्ती होऊ शकते असं माऊलीने सांगितलं. तरी योग साधन जितके ते काय अवघेची लटिके, तरी आपण पया अभ्यासू न ठाके हेची म्हण. आता भगवान म्हणतात अरे असं आहे का? तरी जितके योग साधन म्हणतो, तू म्हणतो असं जर असेल योग साधन करता जर तुम्हाला चित्ताचा निरोधच होत नाही, सगळी योगाची साधनं जी अष्टांग योगाची साधनं ती चित्ताचा निरोध करण्यासाठीच प्रवृत्त झालेली आहेत. मग जेवढी योगाची साधनं आहेत ते काय लटिके, तेवढी साधनं खोटी आहेत. त्याच्यापेक्षा अर्जुनाला आता म्हणतात, परी पहिल्यांदा नाही म्हणले, पहिल्यांदाच म्हटले असते तरी चाललं असतं, पण असं नाही म्हणायचं. कारण मनोविज्ञानाप्रमाणे अगोदर त्याला चुचकारून जरा त्याचं थोडंसं मनोबल जेणेकरून राहील असं ठेवून मग त्याला म्हणतात. त्या खरं सांगू का अर्जुना, जेवढं योग साधन ते काय खोटं आहे का? मग खोटं आहे का? मग काय माझं खोटं आहे का? तुझं एवढंच खोटं आहे की आपण पया अभ्यासू न ठाके ह्याची म्हण. हां, आपण पया आपल्याला अभ्यास होऊ शकत नाही असं मन, मनाचा अभ्यास आणि वैराग्याने मनाचा निरोध होतो हा सिद्धांत आहे, ही महापुरुषांची अनुभूती आहे. त्यांनी त्या अभ्यास वैराग्याने त्यांना मनाचा निरोध त्यांनी केलेला आहे. परंतु तुला हा अभ्यासच होत नाही असं म्हण, मनाचा निरोध होणं शक्य नाही असं म्हणू नको असं त्याला म्हणतात. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महद आदी हे सकळ आपण हे. जर अंगी योगाचे बळ होय, जर अंगामध्ये योगाचं सामर्थ्य असेल, म्हणजे आपण योग साधन करण्यासाठी आपलं जे मनोबल आहे ते मनोबल आपण जर खर्च केलं, म्हणजे मनोबलाची योजना केली आणि काही झालं तरी योगाचं साधन करायचं. तर मन केतुले चपळ, मन काय चंपळ राहणार आहे असं? जर योगाच्या पुढं मन काय करणार आहे? म्हणजे योग मनाचा निग्रह करण्यासाठीच आहे. योगाचं साधन केलं आणि मनाचा निग्रह झाला नाही असं कधी होणं शक्यच नाही. म्हणून म्हणतात योगाचे बळ होय, योगाचे बळ आपल्याजवळ असलं तर मन केतुले चपळ, मनाच्या ठिकाणी काय चांचल्य, काय मनाची अवखत आहे की त्या योग साधनाने त्याचं नियंत्रण झालं नाही असं कधी होणार नाही. काय महदादी हे सकळ आपण हे. आता अर्थात हे श्रद्धावान पुरुषाला सांगू शकतो, आहे की नाही? त्याला म्हणतात हे जे योगाचं साधन केलं आणि हे सकळ महदादी, हे सकळ महत्त्व वगैरे हे सगळे आपण हे सगळं त्याच्या स्वाधीन झालं नाही काय? पंचमहाभूतांवर सुद्धा विजय मिळवला आहे.
पण नुसत्या पंचमहाभूतावर नाही, पृथ्वी, आप, अग्नी, वायू, आकाश, बरोबर ना, आकाशाचं कारण असणारं अहंकार, तामस अहंकार, राजस अहंकार, सात्विक अहंकार आणि त्या अहंकाराचंही कारण असणारं महत्त्व. इथं काय आहे, अर्जुनाला हे योगाचं असल्यामुळं महत्त्वापर्यंत सांख्य आणि योग यांचं युग्म आहे. सांख्यामध्ये प्रकृती पुरुषाचा जो विचार सांगितलेला आहे तोच विचाराला धरून या ठिकाणी असं म्हटलेलं की महत्त्वापर्यंत तो स्वाधीन करू शकत नाही का. महत्त्वत्व म्हणजे समष्टी बुद्धितत्व, बरोबर ना, याच्यापर्यंत हे आपल्या स्वाधीन करू शकत नाही का. खरं जर पाहिलं तर प्रकृती आपल्या स्वाधीन करू शकत नाही का. त्याच्या पुढं पाहिलं तर प्रकृतीचं अधिष्ठान आत्मसात करू शकत नाही का. एवढं बळ आहे त्याच्यात. आणि ते बळ काय फक्त विषयांपासून परान्मुख करून आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी निरुद्ध करणं हे काही शक्य नाही काय. हे शक्य आहे. म्हणून ते म्हणतात सगळं शक्य आहे. इफ यू से आय कॅन, यू कॅन, आणि इफ यू से आय कांट, देन यू आर राईट. जर तुम्ही म्हणत असाल की हे मला करणं शक्य नाही, शक्य आहे तर शक्य आहे. तुम्ही म्हणणार की मला हे शक्य नाही, तर तुझं अगदी बरोबर आहे. आता तुझे जन्मच्या जन्म गेले तरी तुला कधी शक्य होणार नाही. म्हणून म्हणतात इथं म्हणतात महदादी सकळ आपण हे महत्त्व इत्यादी सगळं आपल्या आपण म्हणजे आपल्या स्वाधीन होणार नाही काय. तेथे अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके, साचची योग बळेशी न तुके मनोबळ. आत्ताशी अर्जुन कुठं जागेवर आला. तो अर्जुन म्हणतो, अर्जुन म्हणे निके, अर्जुन म्हणतात देवा तुमचं निक म्हणजे खरं आहे. देव बोलती, देव बोलतात. आता अर्जुनाच्या बुद्धीवर त्यांनी हे आरूढ केलं की योग बळापुढं मनोबळ काहीच नाही. आणि अर्जुनाला ते कळलं पण आणि पटलं पण. आणि तुम्ही आता पहिली पावती काय, देव म्हणतात ते कधी चुकणार नाही. म्हणजे त्याला ही गोष्ट कळली पण आणि पटली पण, बरोबर आहे ना. आणि त्याला असा निर्धार धरा का देव जे बोलतील ना ते कधी चुकणार नाही. असा निश्चय झाल्यावर शिवाय म्हणेल का शेवटी करिष्ये वचनम तव, नाही म्हणणार शकत. आता अर्जुन देवाला हे शक्य नाही असं म्हणणार. अर्जुन काय म्हणतो, देवाचंच बरोबर आहे. देव बोलती ते न चुके, साचची योग बळेशी न तुके मनोबळ. अहो योग बळ कुठं आणि या ठिकाणी मनोबळ कुठं. मनोबळ म्हणजे काहीच गोष्ट नाही. फार मनात असं काही वर्णन केलं आपण, मनात खूप शक्ती निहित आहे. काय शक्ती, योगापुढं काय शक्ती निहित आहे त्याच्यामध्ये. योगाच्या इतकं सामर्थ्य मनामध्ये आहे का. योगाच्या पुढं मन काय टिकावं लागणार आहे. म्हणून म्हणतात योगाबळाबरोबर मनोबळ न तुके, त्याची कधी तुलनासुद्धा केली जाऊ शकत नाही. आता म्हणतो तरी मग आता हे झालं ना ठरलं, मग आपल्याला आता काय करायला पाहिजे, योग साधनावर आरूढ व्हायला पाहिजे. ही स्थिती अर्जुनाचीच आहे असं नाही. अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो. आता आपल्याला वाटायला लागलं की नाही योग बळापुढं मनोबळ काहीच नाही, मग आता कोणतं बळाचा आरंभ करावा, योग बळाचा आश्रय करावा ना. आणि योग साधनावर आरूढ व्हावं आहे ना. तर आता बघा लगेच आपल्या मनात लगेच दुसरी शंका आली. लगेच आपण होणार आहे का तिकडं. आपल्या मनात दुसरंच आलं. काय आलं आपल्या मनात, म्हणून आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो अर्जुनाने जणू काही त्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म्हणून विचारलेला आहे. की जे आपल्याला नेहमीच वाटतं, आता जर नसलं वाटत तर आपण म्हणल्यावर तरी आता वाटायला लागेल आहे का नाही. तर ते असं आहे की अर्जुन म्हणतो तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याची मातोही नेनो, म्हणून मनातेजी म्हणो अनावर. आम्ही आता तो योग जो आहे तो केवी आणि कैसा जाणो, तो योग कसा आहे हे आम्ही केवी जाणो. कधी जाणणार ते योगाचं स्वरूप तर आम्हाला आता सांगा, तो कधी जाणणार आम्ही. आत्तापर्यंत आम्हाला योग कशाबरोबर खातात, योग नावाची काय भाजी आहे हे माहीतसुद्धा नव्हतं. येतुले दिवस याची मातूही नेणे, आम्हाला इतके दिवस या योग शब्दाची गोष्टसुद्धा आमच्या कानावर नव्हती किंवा आम्हाला ज्ञात नव्हती. म्हणून आणि त्यामुळं आम्ही म्हणत होतो आम्हाला योगाचं बळ कळलं असतं तर मनाते मनोजी अनावर, हे मन अनावर आहे आणि काय काय करीतो या मनापरी नायके नारायणा असं आम्ही म्हटलो असतो का. हे मन आमच्या ताब्यात राहूच शकत नाही. याचं कारण काय, मनाच्या नियमनाचा उपाय योग हा फार श्रेष्ठ आहे हे जर आम्हाला माहीत असतं, ही गोष्ट आमच्या कानावर असती तर आम्ही पूर्वी अशी शंका केली असती का आणि अशा अपसमजामध्ये राहिलो असतो का, असं अर्जुन म्हणतो. आता म्हणतो आता अघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, हे
पुरुषोत्तमा हे पुरुषश्रेष्ठा श्रीकृष्ण परमात्मन आता आघवे या जन्मा संपूर्ण जन्मामध्ये तुझेनी प्रसादे, ते बी आमच्या जन्मामध्ये आम्हाला कधी योगाचा परिचय झाला असता का? नसता. तुझेनी प्रसादे, तुझा प्रसाद जेव्हा आम्हाला झाला तेव्हा योग परिचयो आजी आम्हा योग परिचयो झाला. आज आम्हाला ह्या योगाचं स्वरूप काय आहे, त्याचं साधन अनुष्ठान कसं करावं, त्याचं फल कसं प्राप्त होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याचा अभ्यास करण्यासाठी योग आपलं काय त्याचं अनुष्ठान करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्याची कशी मदत होते, हे सगळ्या गोष्टी आम्हाला कळलं. त्याला योग परिचय आम्हा झाला आजी. मग आता जर हे सगळं झालं तरीसुद्धा काय मनात येतं माहिती आहे का? बरोबर आहे, आता योग साधनाला आपण लागू. पण लागता समजा योग साधन पूर्ण झालं नाही, ऐक नाही. बरं, त्याच्यासाठी ह्या संसाराचाही त्याग केला. मग आता असंच होईल ना आमचं काय? इदमच न लभ्यते आणि परंच आपलं इदंच नास्ती परंच न लभ्यते. संसाराचा त्याग केला, संसारातल्या फळाला तर मुकलोच आता. बरं, याच्या दिशेने विश्वास ठेवून अभ्यास केला आणि समजा ते प्राप्त झालं नाही तर काय? ही शंका येईल का नाही आपल्याला? ऐकेल नसली आली तर आपला अधिकार थोडा उंच असल्यामुळं कदाचित येणार नाही. पण अर्जुनाने शंका केल्यावर तर आपल्या मनात ही शंका येईल की नाही? आणि ती शंका अर्जुन जवळजवळ 3 श्लोकाने सांगतो. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति तच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि एतन्मे संशयं कृष्ण चेतुमर्हस्य त्वदन्यः संशयस्यास्य चेत्ता न ह्युपपद्यते अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि एतन्मे संशयं कृष्ण चेतुमर्हस्य त्वदन्यः संशयस्यास्य चेत्ता न ह्युपपद्यते अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि एतन्मे संशयं कृष्ण चेतुमर्हस्य त्वदन्यः संशयस्यास्य चेत्ता न ह्युपपद्यते